नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आज मी तुम्हाला ज्येष्ठा गौरीची कहाणी सांगणार आहे। कहाणी शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। आटपाट नगर होतं, तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता। पुढे एके दिवशी काय झालं, भाद्रपद महिना आला। घरोघरी लोकांनी गौरी आणल्या, रस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या, घंटा वाजू लागल्या। हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं। मुलं घरी आली, आईला सांगितलं, आई आई आपल्या घरी गौर आण। आई म्हणाली, बाळानं गौर आणून काय करू, तिची पूजापत्री केली पाहिजे, घावन घातल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे, आणि आपल्या घरात तर काही नाही। तुम्ही बापाजवळ जा, बाजारात सामान आणायला सांगा। सामान आणलं म्हणजे गौर आणीन। मुलं तिथून उठली, बापाकडे आली, बाबा बाबा बाजारात जा, घावन घातल्याचं सामान आणा, म्हणजे आई गौर आणील। बापानं घरात चौकशी केली, मुलाचा नाद ऐकला। मनात फार दुःख झालं, आणि सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही। गरिबाकडे उपाय नाही, मागायला जावं तर काही मिळत नाही, त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला। देवाचा धावा केला, तळ्याच्या पाळी गेला, जीव द्यावा म्हणून निश्चय केला। अर्ध्या वाटेवर गेला, इतक्यात संध्याकाळ झाली। जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली, तिनं त्याची चाहूल ऐकली। कोण म्हणून विचारलं, ब्राह्मणानं हकीकत सांगितली। म्हातारीनं त्याचं समाधान केलं, बोधाच्या 4 गोष्टी सांगितल्या। ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं, बायकोनं दिवा लावला, चौकशी केली, पाहुण्या बाई कोण आणल्या म्हणून विचारलं। नवऱ्यानं आजी आण म्हणून सांगितलं। बायको घरात गेली आणि आंबिला करता कण्या पाहू लागली। तो मडकं आणलं, कण्यानी भरलेलं दृष्टीस पडलं, तिला मोठं नवल वाटलं। ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली, त्याला मोठा आनंद झाला। पुढे पुष्कळ पेच केली, सगळ्यांनी पोटभर खाल्ली, सगळी जण आनंदात निजली। सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली, मुला मला नाव घालायला सांग म्हणून म्हणाली। घावन घातलं देवाला कर, नाही काही म्हणू नको, रंड काही गाऊ नको। ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला, बायकोला हाक मारली, अगं ऐकलंस का, आजीबाईला नाव घाल असं सांगितलं। आपण उठून भिक्षेला गेला, भिक्षा पुष्कळ मिळाली, सपाटून गोळ मिळाला। मग सगळं सामान आणलं, ब्राह्मणाला आनंद झाला। बायकोनं सर्व स्वयंपाक केला, मुलाबाळांसुद्धा पोटभर जेवली। म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली, उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं। ब्राह्मण म्हणाला, आजी दूध कोठून आणू। तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको, आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुटं पूर, तितक्या दावी बांध। संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशीची नावं घेऊन हाक मार, म्हणजे त्या येतील, तुझा गोठा भरेल, त्याचं दूध काढ। ब्राह्मणानं तसं केलं, गाई म्हशींना हाका मारल्या, त्या वासरासुद्धा धावत आल्या। ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला। ब्राह्मणाने त्याचं दूध काढलं, दुसऱ्या दिवशी खीर केली। संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला मला आता पौस्ती कर। ब्राह्मण म्हणू लागला, आजी तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं, आता तुम्हाला पौस्त्या कशा करू, तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल। म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको, माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही। ज्येष्ठा गौर म्हणतात ती मीच, मला आज पौस्ती कर। ब्राह्मण म्हणाला, हे दिलेलं असंच वाढावं असा काही उपाय सांगा। गौरीनं सांगितलं, तुला येताना वाळू देईन, ती साऱ्या घरभर टाक, हंड्यावर टाक, मडक्यावर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक, असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही। ब्राह्मणानं बरं म्हटलं, तिची पूजा केली। गौर आपली प्रसन्न झाली, तिनं आपलं व्रत सांगितलं। भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं, 2 खडे आणावे, घरी ऊन पाण्यानं धुवावे, ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्याची स्थापना करावी, त्याची पूजा करावी। दुसरे दिवशी घावन घोड, तिसरे दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा, सवाष्णीची उटी भरावी, जेवू घालावं। संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी, म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल, सतत संपत्ती मिळेल। ही 60व्या उत्तराची कहाणी। 5व्या उत्तरी सफळ संपूर्ण, देवाच्या दारी, गायच्या गोटी, पिंपळाच्या पारी, सफळ संपूर्ण। कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार।